ज्या गाईच्या पाठीवरती असं वशिंड असतं ना, छोटस हंप, जो हा हंप आहे ना छोटासा इथला खांदा, त्या खांद्यापासून त्या शेपटीपर्यंत सूर्यकेतू नाडी असते. आता त्या हंप मध्ये जेव्हा ते उन्हात फिरतात तेव्हा त्या हंप मधून त्या सूर्याची एनर्जी खेचतात. बरोबर. आणि ती एनर्जी त्यांच्या शेणा वाटते, मूत्रा वाटते, दुधा वाटते, खुरान वाटते आणि शिंगा वाटते रिलीज करतात. छान छान. ती रिलीज झालेली एनर्जी असते ती त्याच्या शेणामध्ये असते आणि म्हणून गाय दुधामध्ये पण असते. म्हणून गाईचं दूध सोन्यासारखं पिवळं दिसतं. बरोबर आहे. आपल्याकडचं तूप तुम्ही सोन्यासारखं पिवळं बघा. बरोबर आहे. बरोबर आहे. जर्सी गाईचं तूप नाहीये. बरोबर. बरं, गायच गाय नाहीये मुळात. बरोबर. कळली का गडबड? हो. आणि घरामध्ये आपण जे तूप आणून लावतो किंवा आता त्या तुपाच्या बरण्यांवरती लिहिलं असतं नॉट फॉर फूड पर्पज, फक्त पूजेसाठी वापरा. पूजेसाठी वापरा म्हणजे काय? आता मला लक्षात घ्या, एखादी वाईट गोष्ट आतमध्ये घ्यायची तुम्हाला, तर ऍटलीस्ट तुम्ही तोंडाने कंट्रोल करू शकता की बाबा मला हे खायचं नाहीये, पण तुम्ही श्वास कंट्रोल करू शकाल का? जेव्हा आपण दिवा लावतो मग तेव्हा गाईच्याच तुपाचा दिवा का लावायचा असतो? कारण दिवसभर तो सुगंध आणि तो त्या ज्या एनर्जीज आहेत त्या बाहेर पडल्या पाहिजे, त्या आपल्या पोटात गेल्या पाहिजे, आपल्या शरीरात गेल्या पाहिजे. पण जेव्हा आपण हे पेट्रोकेमिकल, ते पेट्रोलियम पासून बनवलं जातं, जे पेट्रोल बनवल्यावर जे उरलेले ऑइल्स असतात ना, त्याच्यामध्ये तुपाचे सुगंध टाकून ते तुपाचे पार्ट विकले जातात. ते विकलं जातं तूप म्हणून, दिसायला ते साजूक तुपासारखं दिसतं. आता हल्ली बघा मेणाच्या जिलेब्या, लाडू असे विकायला आले, ते दिसण्यापुरतं ठीक आहे, पण मग तो लाडू खायचा का? तो दिसताना तर दिसतो ना लाडू सारखा, मग तुम्ही खाणार का तो? मेणाची जिलेबी आहे, मग खाणार का तुम्ही? दिसायला ती जिलेबी सारखी दिसते, 100% रंग सेम आहे, म्हणून खाणार का? नाही, कारण तुम्हाला माहिती की तसं आहे. प्लास्टिकचे तांदूळ आले, प्लास्टिकची अंडी आली आहेत, मग ती खाणार का? कळलं ना? का नाही खरं? पण नाही, काहीतरी गडबड आहे, कळतं, ते शिजतं पण सगळं होतं, पण काहीतरी गडबड हे कळतं. कोबी प्लास्टिकचा आलाय, ओके, ते शिजतं कारण ते स्वस्तामध्ये बनतं आणि सेम दिसतं, पण आपण ते खाल्लं पाहिजे का? नाही. मग सेम तुपासारखं दिसतंय आणि 600 रुपयात मिळतं, मग ते खाल्लं पाहिजे का आपण? साजूक तूप म्हणून आपण जे 500-600 रुपयाचं खातो ते 200 रुपयात बनतं. बरोबर आहे. आणि 200 रुपयात कुठलं तूप बनवू शकतं मला सांगा? 200 रुपयात दूध तरी मिळेल का? तुम्ही आता इथे बघता, दूध काढून त्याचं दही होऊन त्याचं लोणी काढून तूप बनायला किती प्रोसेस असते. बरोबर आहे. आता एवढ्या गाईंना खायला घालणं, आता गाय काय वर्षभर दूध देते? वर्षभर दूध देत नाही, मग वर्षभर ती खातेच ना. पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मग तुम्हाला जे तूप बाहेर मिळतंय ते कसं पॉसिबल आहे 200 रुपये? गावठी गाय म्हणजे भारतभरामध्ये गावठी गायचे आता सध्या 38 प्रकार जिवंत आहेत, बाकीचे आपण संपवले. 38 प्रकारचे, त्यातली ही एक कोकण गिड्डा. गीर पण गावठी गाय, पण ती गुजरातसाठी बनलेली आहे. कोकण गिड्डा ही कोकणासाठी बनली. प्रत्येक वातावरणासाठी वेगळी गाय. मग त्या वातावरणाला सूट असणारं तिचं दूध असतं, त्या वातावरणाला सूट करणारं तिचं शेण असतं. आता तुम्ही बघायला इथे शेणावरती फुलपाखरं फिरतात, माश्या दिसतात का? म्हशीचा गोठा असतात, इथे माश्या असतात. बसलं नसता पाहिजे काय. गाईच्या शेणावर तुम्हाला कायम फुलपाखर दिसतो, म्हशीच्या शेणावर तुम्हाला माश्या दिसतील. जर्सीचं शेण आपण सहन नाही करू शकत. कळलं? भारतीय गाय कशासाठी महत्वाची, कळलं? हा डिफरन्स आहे. पण गावठी गाय बघा, ह्या गायी आता फिरायला जातात सगळीकडे, त्यांना हवं ते काढून खातात. मी तेच म्हणतो, म्हणजे आपल्याला दुसरी गोष्ट एक खूप महत्वाची असते. तुम्ही जेलमध्ये बंद आहे आणि तुम्हाला रोज काजू बदाम आणून दिले, तुम्ही इफेक्टिव्हली काम कराल का? सगळं एकदम भारी सोन्याच्या ताटात आणून देतो तुम्हाला, एकदम जेलमध्ये एसी आहे सगळं, पण तुम्हाला मी बाहेर सोडणार नाही. किती वर्ष तुम्ही चांगलं काम करू शकाल? नाहीच करू शकत. तसंच आहे, एका जागेवर बांधलेले गावठी गाईचं दूध हे विषय समान आहे. गाय ही फिरलीच पाहिजे. म्हशीची गाय म्हणा, म्हैस म्हणा, काही म्हणा, पण ह्याला फिरणं गरजेचं आहे. दूध काढण्याचं मशीन नाहीये, ते जेवढं फिरेल त्यांना जे हवं तेच खाणार ते. आणि त्याच्यापासून बनणारं लोणी, त्याच्यापासून बनणारं तूप ते किती श्रेष्ठ. आणि ते जर तुम्ही मातीच्या भांड्यात स्टोअर केलं तूप ही महाऔषधी इटसेल्फ आहे. बिलोना पद्धतीने आपण जसं काढतो तसं. ते बिलोना तूप आपण जेव्हा काढतो ते मिक्सरमधून कट करून चालत नाही, ते रवीनेच घुसळायला लागतं 2 साईडने, तर त्याचे अणुरेणू आपटून त्याच्यातून ब्रह्मऊर्जा तयार होते. ओके,
रवीनेच दूध काढलं पाहिजे, तूप काढलं पाहिजे. रवी कसली वापरतायत? चालत नाही, अल्युमिनियमची तर अजिबात नाही. लाकूड कसलं आहे? चंदनाचं आहे, बाबळाचं आहे, शिसमचं आहे. त्याच्यावरती त्या तुपाचे गुणधर्म चेंज होतात. हे सगळं चेंज असतं. म्हणजे रवी कसली आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही कधीतरी रवीला हात लावून गरम लागते, आपल्याला ऊर्जा तयार होते ना तिथे. ते सगळं महत्वाचं असतं. आता ती जी गोष्ट आहे ते तुम्ही काढलेलं तूप जे आहे ते तूप तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करताय. तुपाला घृत असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. घृत हे महाऔषधी आहे. आयुर्वेदात जे तूप सांगितलं जातं, तुम्ही जर बाहेरून कुठल्याही ब्रँडचं तूप आणलं खाल्लात तर तुम्ही बरे होणार नाही. तुम्ही नुसत्या गोळ्या खाऊन बरे होतात की पर्टिक्युलर आजाराची पर्टिक्युलर गोळी खाऊन बरे होतात? वेगवेगळ्या आजाराला वेगवेगळे औषध असतं ना. तसंच आहे तुपाचं. तूप खाल्लं म्हणजे दूध येत नाही म्हणतात ना. तुम्ही खातायत काय? बरोबर आहे. नुसतं खाल्लं तुपासारखा दिसणारा पदार्थ खाऊन तुम्ही बरे नाही होणार, नाही होणार, आजारीच पडाल त्याच्यावर. मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली कशापासून बनलेलं, मग आपलं बिलोना घी ज्या पद्धतीने आपण म्हणतो तसं तुम्ही घरी बनवलं तरी चालतं, पण साईचं नसलं पाहिजे, ते दुधाचं असलं. साय ते अजिबात घ्यायची नसते. नाही घ्यायची, साय दूध सगळं एकत्र. ओके. लोक काय करतात, साय महिनाभर साठवतात. ती सगळा गडबडवाला मामला आणि म्हणतात घरचं तूप आहे. बरोबर आहे. सगळी गडबड येते. फ्रीज मध्ये ठेवलेलं दूध चालत नाही याच्यासाठी. बरोबर आहे. फ्रीज मधलं दूध बिलोना घी बनत नाही, गडबड. कळलं? आणि त्यातही दूध ऍक्च्युली 8 तास तापवायचं असतं, ते पण शेणीवरच. जगातला हिटर नाहीये की जे एवढ्या स्लो फ्लेम मध्ये तापवेल एखाद्या गोष्टी. फक्त गाईच्या शेणात ते तापवू शकतात. म्हणजे एकदम भारी रसायन शेण म्हणजे. मग ते तूप तुम्ही वर्षभर ठेवलं, 1 वर्ष तुम्ही खायला वापरा. बरं, कुठल्या सीझन मध्ये बनलेलं तूप तुम्हाला वेगवेगळा इफेक्ट देतं. म्हणजे आणि कुठलंच तूप हे दोन्ही रंग सारखे नाही दिसणार, तुम्हाला फरक दिसणार. हिवाळ्यातलं वेगळं, पावसाळ्यातलं वेगळं, उन्हाळ्यातलं वेगळं. बरं, आज केलं आणि महिनाभराने केलं, त्या दोघा तुपांचा पण रंग वेगळा दिसतो. बरोबर. तुम्हाला वर्षभर बाहेर जे सेम कलरचे तुप मिळतात ते तुप आहेत का? गडबड. कळलं? ती तुप नाही आहेत मुळात. तुपासारखे दिसणारे पदार्थ आहेत. बऱ्याच ठिकाणी चरबीपासून बनवले जातात. आपल्याकडून मोठ्या प्रमाणात गायी विकल्या जातात. उरलेली जी चरबी असते ती चरबी याच्यात वापरली जाते. मला दिवे लावतो. राक्षस प्रसन्न होणार की आपण प्रसन्न होणार? आणि नाही, आम्ही प्युअर व्हेज बाबा. कळलं? हा, तर तो प्रकार तसा. आजच्या जमान्यामध्ये कोणी प्युअर व्हेज नाही येते, अशी कंडिशन. बरोबर. अननोईंगली किंवा नोईंगली अशी कंडिशन आहे. कोकणातले लोक गाई का त्यामध्ये कसं यायला देतात? कोकणात गाई तरी आहेत द्यायला, बाकी ठिकाणी का नाहीये? त्यांनी देऊन मोकळे झाले. कळलं? म्हणजे आता आमच्या गावाला तर फक्त जर्सी आहे. गावातली म्हणजे कोणाकडे आहे की नाही माहिती. आपण कोकणातल्या बद्दल बोलतो ना. कोकणात ऍटलीस्ट देताना दिसतात म्हणून आपण म्हणतो की त्यांनी दिली, पण आपल्याकडे द्यायला पण दिसत नाहीये, म्हणजे आपण देऊन मोकळे झालोय. अंडरस्टँड? हा विषय. एखादी गोष्ट कशासाठी आहे हे आपल्याला माहित नसतं, ते आधी पडून राहत. घरात हिरा असेल आणि आपल्याला माहित नाही तो हिरा आहे, तो पडून राहणार, दगड आहे. जेव्हा आपल्याला ते काय आहे ते कळतं तेव्हा आपण त्याला वापरतो, तोपर्यंत आपण त्याला वापरत नाही. हाच त्याचा बेसिक सेन्स आहे. आणि हे सगळे सेन्सेस तुमचे पण जागे होतील. प्रत्येकाला सत्सद विवेक बुद्धी देवाने दिलेली जन्मता, ते आपण देऊ नाही शकत एकमेकांना. फक्त तिच्यावर आता पुटं चढलेली ती. साफसफाई करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपलं खाणं पिणं बदलायला लागतं. ते बदललं तर ऑटोमॅटिकली सगळं बदलायला. कळलं? त्यामुळे जे कराल ते करायला सुरुवात करा. जे पण कराल ते गो आधारित करा. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तीच एक आहे जी आपल्याला याच्यातून सोडवू शकते. त्या चक्रव्यूहात आपण अडकलेलो. ते तूप जसं आता 1 वर्षानंतर तूप जुनं झालं, मग त्याच्यातले औषधी गुणधर्म वाढतात. 10 वर्ष जुनं तूप अजून भन्नाट. त्याची किंमत काही लाखोमध्ये जाते. 10 वर्ष जुनं कशा पद्धतीने जातात. 100 वर्ष जुनं, त्याला पुराण घृत असं म्हटलं जातं. अरे, आणि ती तुप म्हणजे असं असतं की तुमच्या गायी ज्या ठिकाणून चालतात त्या ठिकाणी त्याला पुरून ठेवायचं असतं मातीच्या. आणि तेवढ्या वर्षांनी ती काढायची. बरं, गायच चालली पाहिजे, आपण चालून उपयोग नाही, पण गायीच्या पावलामध्ये पण किती ताकद आहे. हे नुसतीच आरती गायची म्हणून नाही, ते आपल्यासाठी एवढं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. सायंटिफिकली. कळलं? ज्ञान आणि विज्ञान म्हणतो ना, आपल्याला ज्ञान मिळत होतं. विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाची पुढची
पुढची स्टेप. पुढची स्टेप म्हणजे मी परत सर्च आणि रिसर्च. रिसर्च. बरोबर आहे. सर्च म्हणजे काय, मी शोधलं, शोध. मग मी हरवल्यावर मी रिसर्च करते. रिसर्च करतो. ह्या शोधाला मी अजून परत एकदा रिसर्च करतो. तसं ज्ञान आणि विज्ञान. अंडरस्टँड. तसं आहे की आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून, पण ज्ञानी दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. ज्ञानी ज्ञानी. ज्ञानी. खरं ज्ञान काय आहे जे आलं वेदातून आपल्याकडे. आणि ती लोक ते जगत होती. आणि ती लोक त्या काळात ते जगत होती जेव्हा वेगवेगळे धर्म नव्हते. सगळा धर्म एकच होता, सनातन. ते सनातन म्हणजे हिंदू असं नाही. सनातन म्हणजे तेव्हा वेगवेगळे धर्मच नव्हते. जगण्याची जीवनशैली ती. आणि आपण आपल्याकडे तो धर्म आहे अजूनपर्यंत. आपण चांगले आहोत की आपल्याला म्हणजे लकी होतं की आपल्याला जन्म मिळाला या धर्म. नंतर हळूहळू वेगवेगळे हे येत गेले. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ठीक आहे ते त्यांच्या हे आहेत. पण आज जर परत आपल्याला पहिल्यासारखं चांगलं जगायचं असेल तर त्या गोष्टींचं रिसर्च करायची गरज झाली आता. बरोबर आहे. कारण आपण सर्चच विसरलो मुळात. सर्च तर खूप भारी होते ना. जुने लोक आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ होते. मला वाटतं की जर खरंच आपल्याला चांगली जीवनशैली हवी असेल ना तर हे गरजेचं आहे. आम्हाला तरी असंच वाटतं. आणि तुमच्या सगळ्यांचा जो प्रश्न इथे का आला म्हणजे हे आम्हाला जगायचंय. बरोबर. एक्झॅक्टली. ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी आम्हाला सांभाळलं, गाईंनी आम्हाला सांभाळलं आणि गाईच आम्हाला पुढे नेतात. आणि आम्हाला वाटतं की जे आम्हाला मिळालं ते प्रत्येकाला मिळालं. पहिल्यापासून तो किडा आहे. जे काय जमलं ते इतरांना सांगायचं. कारण तीच गोष्ट येते, दुसरं काही येत नाही. बरोबर. आम्हाला जे येतं ते आम्हाला जे चांगलं वाटतं ते आम्ही लोकांना सांगायला सुरुवात करतो आणि कळकळीने सांगतो. आणि स्वामींनी तशी आपल्याला हे दिली आहे की आपण चांगल्या शब्दात एखादी गोष्ट मांडू शकतो. तर सगळ्या प्रश्नांची उत्तर अशी रोलिंगमध्ये असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे सापडतात. बरं, तुम्ही आता इथे एवढा वेळ बसलात, तुम्हाला कंटाळा आला का? बिलकुल नाही. तुम्हाला घाण वाटली का आपण कुठे बसलोय? ती छान वाटतं. आपले उलट हे ओपन होतात असं वाटतं ना की कळतात ना, उत्तरं कळतात ना. हाच रोज 1 तास वेळ जर तुम्ही गायींसोबत दिला तर तुमचं आयुष्य किती बदलेल. बरं, आता गाय घेऊन जाऊ शकत नाही तर गायीचा प्रसाद तरी घरी घेऊन गेला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जिथे शक्य तिथे शेण लावलं पाहिजे. नक्कीच. शेण म्हणजे शी नाहीये, शेण म्हणजे सोनं आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये. बरं, ते तुमच्या फॉर्मॅटमध्ये वापरा. बरोबर. तुम्हाला टेबलवरती शेण लावणं शक्य नाही ना, सारवणं शक्य नाही ना, मग टेबलवर मी तुम्हाला मॅट बनवून देते शेणाची, त्याच्यावर लॅपटॉप ठेवून काम करा. येस. तुमच्या पायाच्या खाली जर तुम्हाला आजार कसले असतील ते 1 फुटाचे तुम्हाला फूट ब्लॉक बनवून देते, त्याच्यावरती पाय ठेवून काम करा. छान. किती काम होईल तुमचं. चपला शेणाच्या बनवून देते, घरामध्ये शेणाच्या चपला वापरून फिरा. देसी गायमध्ये ही सर्व प्रोडक्ट्स येणार की इथे आपली लाईफस्टाईल ही गहू आधारित होती. हर घर गाय. आणि तुमचं माझं आपलं सगळ्यांचं हे काम आहे. पण जोपर्यंत जिवंत होत तोपर्यंत गाय आपल्याला घराघरात पोचवायची. ह्याच्यातून माझा काय प्रॉफिट, तर मला चांगली लाईफस्टाईल मिळेल. पैसा तर मिळेल, त्यात काही प्रश्न नाही. पैसा बाय डिफॉल्ट आहे. बाय डिफॉल्ट आपण त्याला नाकारत नाही होत. बरोबर आहे. आणि भरपूर पैसा उलट लोकांना दिसू देत की जे लोक गायीचं काम करतात त्यांना भरपूर पैसे मिळतात. दिसू देत ना. बरोबर आहे. मिळतात. आणि गाय आपल्याला श्रीमंत बनवते. जर तिने आपल्याला श्रीमंत बनवलं तरच लोक गायीला कॉपी करतील ना, तरच गायी सांभाळतील लोक. गाय सांभाळणारा माणूस स्वतः दुर्बळ असेल तर त्याला कोण कॉपी करणार. सो हिने आपल्याला खूप दिलेलं आहे. आपल्याला त्याला पुढे घेऊन जायचं.